अंतिम सामन्याची नाणेफेक करण्यासाठी मी नासिरजी खोत यांना या ठिकाणी येण्याची विनंती करतो। या सामन्यासाठी पंच म्हणून काम करणारे ते पिंट्या गव्हाणकर, फाईकभाई आणि जुलियस कारभारी, त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष आमच्या मागे बघ राडा झाला सगळे जमले काय रे नासिरभाई खोत शेवटच्या फायनल मॅचचे टॉस करतायत आणि टॉस जातोय तो एन्जॉय ग्रुप जांभारीकडे। अंतिम सामन्याचा टॉस एन्जॉय ग्रुप जांभारीने जिंकलेला आहे। अभिनंदन आणि शुभेच्छा। फायनल मॅच आहे, समोर कुंदनची टीम आहे आणि दोन्ही टीम तगडे आहेत। दोन्ही टीमचे खेळाडू तगडे आहेत। तुमची कशी तयारी असेल? संघ बलाढ्य आहे, समोर हरवण्याचा प्रयत्न करू। हरवायचं तर आहेच, पण ते हरवण्यासाठी काहीतरी एक स्ट्रॅटेजी आहे तुम्ही मागे ठरवली असेल मॅच खेळण्याची, कारण तुम्हाला आधीच माहिती झालं की आपल्याला या संघाबरोबर रॉनिश फायटर संघाबरोबर फायनल खेळायची आहे। त्या संघाचे आयकॉन खूप चांगले आहेत, त्या आयकॉननाच रोखण्याचा प्रयत्न करू। व्हेरी गुड। कुंदन साठी काही वेगळी स्ट्रॅटेजी असेल का? आता म्हणजे आयकॉन खेळाडूमध्ये कुंदन येतोच आणि त्याच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी सांगता येईल का, सांगायची आहे की नाही? खेळाडू गोष्टच आहे, पण सांगण्यासारखं काही नाही आहे, पण त्याला कमीत कमी धावा आम्ही देण्याचा प्रयत्न करू। व्हेरी गुड। म्हणजे कुंदनसाठी किंवा आयकॉन खेळाडूंसाठी तुमची वेगळी स्ट्रॅटेजी असेल आणि तुम्ही हा सामना जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला एन्जॉय ग्रुप जांभारी। रॉनिश फायटर्स टॉस हरलात, थोडीशी नाराजी चेहऱ्यावर दिसते, कसं काय घेतलं तुम्ही? बॉलिंग करणार आहेत, काय असेल तुमची स्ट्रॅटेजी? समोरचे सुद्धा आयकॉन चांगले आहेत, तेही एकही सामना हरलेत नाही, आम्ही एकच सामना हरलेलो नाही। प्रेक्षकांचं मनोरंजन होईल असा सामना नक्कीच होईल। वा, कॅप्टनने सांगितलंय की प्रेक्षकांचं मनोरंजन होईल। आता जवळपास 2:30 वाजलेत रात्रीचे आणि प्रचंड प्रेक्षक इथे तुमचा सामना, तुमचा खेळ पाहण्यासाठी आतुर झालेले आहेत आणि त्यांचं मनोरंजन तुम्ही करणार आहात। या आयकॉन साठी किंवा या टीम साठी काही वेगळी स्ट्रॅटेजी थोड्या वेळापूर्वी आपण केली का? स्ट्रॅटेजी म्हणण्यापेक्षा आम्ही बाहेरचे असलो तरी दोन्ही टीम हे फायनलिस्ट आलेले आहेत, ते जांभारीतले आहेत। जसा तुम्ही त्यांना सपोर्ट कराल तसा आम्हालाही करा, पब्लिकांना विनंती आहे। नक्की तुमचं मनोरंजन होईल अशी अपेक्षा आम्ही दोन्ही संघांकडून करू। अगदी बरोबर। दोन्ही संघ कुठलाही असला तरी तो क्रिकेट खेळणार आहे आणि जो चांगला खेळेल त्याला तुम्ही समर्थन द्या, त्याला पाठिंबा द्या आणि त्याचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला, अशीच काहीशी इच्छा कुंदनने इथे व्यक्त केलेली आहे। आणि दोन्ही संघांना एन्जॉय ग्रुप जांभारी आणि रॉनिश फायटर जांभारीला अंतिम सामन्यासाठी आम्ही आयोजकांच्या वतीनं आणि सर्व प्रेक्षकांच्या वतीनं शुभेच्छा देतोय। जोरदार टाळ्याने त्यांना शुभेच्छा द्या। सर्व प्रेक्षकांना विनंती आहे
आणि आणि रसिक प्रेक्षक हो, आपल्या समोर आता झुंजार प्रीमियर लीग 2024 चा अंतिम सामना एन्जॉय ग्रुप जांभारी विरुद्ध रॉनिश फायटर्स जांभारी यांच्यात लागणार आहे. प्लीज गेम ऑन. आणि मित्रांनो, सर्वप्रथम मी नक्की आपल्याला इथे सांगू इच्छितो, ही स्पर्धा जी आपण पाहतोय श्री गजानन प्रसादी विकास मंडळ अंतर्गत झुंजार क्रिकेट क्लब जांभारी ZPL 2024 ही प्रीमियर लीग आपण पाहतोय. त्या एकदा मंडळासाठी झुंजार क्रिकेट क्लब जांभारीसाठी एकदा प्रेक्षकांच्या सगळ्यांच्या माध्यमातून टाळ्या होऊन जाऊ दे एकदा मित्रांनो, कारण आपल्या समाजासाठी या ठिकाणी या मंडळाने ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. याचं उद्दिष्ट मी आज पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी माझ्या समालोचनामध्ये परत परत सांगितले तुम्हाला, आज शेवटचा दिवस आहे, शेवटची रात्र आहे, सांगतो आपल्या तुमच्या समाजातून एखादा किंवा अनेक खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला उद्या दिसताना दिसताय. आणि तेच खेळाडू कोणतरी जाऊन आपल्या समाजाचं नाव मोठे करणार आहे. यासाठी हा अट्टास केला या मंडळाने आणि एवढं मोठं हे अवाढव्य क्रीडांगण आपण काही हे लिहूया इथे. आयोजन केलं तर तुम्ही कसा चतुर्थ क्रमांक लिहिलाय, मैकुटी तृतीय क्रमांक लिहिला दत्तप्रसाद जांभारी, तसे काय काय जे हे आहेत ना शिस्तबद्ध किंवा उत्कृष्ट फिनिशर हे आपण घेऊन घेऊया लगेच. म्हणजे मी काम तेच करता येईल. बोलतो. सांग तुम्हाला एक एक. मला शुभेच्छा देतो. जांभारी लेजंड विजयी ना. हा जांभारी लिजेंड्स त्याच्याच खाली लिहा. लिहिले स्पॉन्सर रमेश सुर्वे आणि जवाहर शेट्टी. हा कॅश प्राइज 5,000. एन्जॉय जांभारी संघाने नाणेफेकीचा गोल आपल्या बाजूने करून घेतला आणि त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तू सांगशील फायनल. टुर्नामेंट शेवटी आपण जाऊत ना. नाही ना नाही लावा. आता कशाला पाहिजे ओळखा लावतो. मला वाटतो हा चांगला आहे.
कोण दादाला विचारायचं असतं कुठल्या कारण त्यांचं लक्ष असतो ना स्क्रीनवर कायम. दोन चेंडू बाकी असतील. धावा दिल्या खास. सुंदर रोहित अतिशय सुंदर आजचे नेमक्या मित्रांनो या स्पर्धेच्या दरम्यान काय मिळाले शेवटचा चेंडू काय रे वारे पट्ट्याचा हा टायगर बांधला जातो. टायगर सेमीफायनल मध्ये काय फलंदाजी केली अशा धक्क्याला बोलण्यात आवाज नाही येत. कुठलं कॉमेडी येत नाही. आता माहिती आहे चालू आहे. आपल्या 12 सगळ्या विनिंगच्या टीम नाही फक्त विनिंग टीमच्या सगळ्या प्लेयर्सना आपण बाकीचे बक्षीस करावे लागेल. सामना जिंकायचा असेल तर या मात्र खेळाचे आता मात्र लय सापडलेली पाहायला मिळते. दुसऱ्या षटकातील पाहूया कशा प्रकारे मारा केला जातोय. या ठिकाणी मात्र त्यांच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट चेंडू दर्शवला जातो. पंचांकडून मारून काढतोय. पुढचा चेंडू कशा प्रकारे येईल तो म्हणजे कौतुक ठेवावंच लागेल. कॅश पण स्टंपिंग पण दोन्ही गोष्टी ट्रॉफी विसरली असेल तरी मी या ट्रॉफी मध्ये माझं वर्चस्व दाखवणार. त्या ठिकाणी मात्र सूर्यकांती गोलंदाजी मारतात.
ओव्हर कॉन्फिडन्स. म्हणजे लोक बिझी राहतील. आपला चेंडू घेऊन येतात. हा बॅनर काढायचा ना खाली. नाही तिथेच घेऊया. सेटअप आहे ना, हे जे सेटअप आहे ना, सेटअप ग्राउंड मध्ये बसवू आणि तिकडे खुर्च्या वगैरे खाली करू नाही ना, वरच्या. मला ते ठेवलं असं झालं असं 5 मिनिट. येतोय येतोय. शेवटची रजनी अरे बघ आता येते. आवाज येत आहे. गाडी लावतो ना गाडीला. सत्तर धावांचं लक्ष नक्की टार्गेट असणार आहे. बघूया या ठिकाणी हा चेंडू राईटचा इशारा. या क्रमांक 22 धावांसाठी केली गेली वाटामध्ये 70 धावांपर्यंतचा घेरा पहिला हा सामना या ठिकाणी आपण टाक. वाह रे. ऑप्शन टाक. बोल कसा काय येत नाही. बोल आवाज येत नाही. बोलतोय आवाज येत नाही. आता पण काय चालू आता मैदानाच्या आतमध्ये येतो. आता मला कमबॅक करताना दिसतोय या ठिकाणी. आवाज येतो. येते रे इकडे आवाज येते आमच्या इकडे. जगाच्या सेटिंग रूम मध्ये कोण आहे? दीपक आहे का? तुझ्या ह्याच्यात फोन मध्ये मगाशी प्रॉब्लेम झाला ना, तसंच झालंय आता फोन. डबल इको येते आता. आवाज सगळा आवाज नाही दादा. जरा थांबू ना. नाही
काय अफलातून फलंदाजी सजवल्या. माझ्याकडनं तर आवाज जातोय आता. गेले. धाव संख्या झाले 71 धावा. अखेरचा चेंडू शिल्लक राहतील. इनिंगचा अखेरचा चेंडू. मला वाटतं या चेंडूवरती जर मोठा प्रहार झाला तर नक्कीच मोठी धाव संख्या उभारू शकतात, कारण त्या ठिकाणी गरज असेल, कारण आपल्या समोरचा संघ सुद्धा तेवढा ताकदीचा पाहायला मिळेल, कारण त्या ठिकाणी सुद्धा दोन्ही फलंदाज आक्रमक असतील. या ठिकाणी मात्र मोठा प्रहार. काय क्षेत्ररक्षण, अफलातून क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अमोल भाटकरच्या दरम्यान काय क्षेत्ररक्षण सजवलं होतं. एक धाव पण पूर्ण केलं दोन्ही फलंदाजांनी. धाव संख्या झाली ती म्हणजे 72 धावा आणि 73 धावांच्या विजयाचे उद्दिष्ट समोर ठेवलं एन्जॉय ग्रुप जांभारी संघासमोर. 20 चेंडू आणि 73 धावा. अशक्य धाव संख्या म्हणावी लागेल, मात्र शक्य करावी लागेल. आपल्याला जर या चषकावरती आपलं नाव पुरवायचं असेल तर आपल्याला ही धाव संख्या शक्य करावी लागेल. आपल्याकडे फलंदाजी चांगल्या प्रकारची उपलब्ध आहे. नक्कीच या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. 20 चेंडू आणि 73 धावा. बघूया या श्री गजानन प्रसाद विकास मंडळ अंतर्गत झुंजार क्रिकेट क्लब जांभारी 2024 पर्व पहिलं या ठिकाणी ZPL स्वरूपाची ही प्रीमियर लीग आपण मित्रांनो पाहतो. झुंजार क्रिकेट क्लब जांभारी यांच्या विद्यमानाने आयोजित केली गेलेली ही स्पर्धा अतिशय सुंदर असं नियोजन, काय काटेकोरपणाचं नियोजन पाहायला मिळाले या स्पर्धेच्या दरम्यान. सुसूत्र असं एक नंबर असं नियोजन केलं गेलं या मैदानाचं आणि काय क्लीन मैदान तयार करून दिलं सगळे क्रीडा मैदानाच्या खेळाडूंना या ठिकाणी संघांना. आणि त्याचाच आस्वाद घेत असताना आता 2 संघ या ठिकाणी अंतिम फायनल लिस्ट मध्ये दाखल झाले, ते म्हणजे एन्जॉय ग्रुप जांभारी वर्सेस रोनिस फायटर. हे 2 संघ या अंतिम सामन्यामध्ये अंतिम रजनीमध्ये एकमेकांसमोर लढताना दिसतात. मित्रांनो, ही क्रिकेटची मैदानावरची असलेली ही रजनी या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय सुंदर असं मैदान उपलब्ध करून दिल्यानंतर खेळणाऱ्या क्रिकेट प्रेमींना, खेळाडूंना सुद्धा तिथे खूप आनंदाने खेळता येते, आस्वाद घेता येतो या मैदानाचा. पुन्हा एकदा जाऊया आपण. सेकंड इनिंगला सुरुवात होते. बक्तराच्या दिशेने जाऊया. खेळ सुरू होण्याआधी कधीच हार मानू नका. जिंकण्याआधी कधीच जल्लोष करू नका. जिंकलात तर माजू नका, हरलात तर लाजू नका. मैदान गाजवू नका. खारव्यांच्या पोरानं कधीच सोडू नका. या ठिकाणी मात्र सुरुवात होते. पहिला चेंडू मानस लाकडे याचा अवांतर चेंडू फेकला. त्या ठिकाणी पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे येतोय मानसाचा. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा दंडित केला जातोय. मानस लाकडे याला पंचांकडून सुरेख अशी गोलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी मात्र केतन सारंग फलंदाजी मार्गवरती असेल. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू गेला सीमा पार केला. मनगटाचा वापर आणि चेंडू गेला हवाई सफार.
चेंडू हा ऑन ट्रिक असेल मानससाठी. मानसने परभणी लागलो या जीपीएल गाजवली होती घंटे प्रीमियर लीग. आता ही गाजवेल का? पंचांनी अभि वाईट बॉल दंडित केला. अजून क्रिकेटची संधी जारी आहे. उघड्या डोळे पाहणी व्हाईट बॉल यादी दिला गेला. नंतरचा येणारा चेंडू यादी पाहण्यासारखा असेल. खूप काही घडेल बिघडवलंय. पहिला फटका प्रेक्षक गॅलरी मध्ये 2 धावांसाठी इथून मोजला जातो. 2च्या मदतीने टीमची टोटल स्कोर वरती 9 या धावसंख्येवरती 8 वरती आता विजयाचा थाट मांडावा लागेल. धावसंख्या 9 होती. 13 वरती जाऊन पोहोचली गेली. करण रणधीर सांगतो 14.77 शेवटच्या चेंडूचा खेळ लगवायचा होता. चांगला विश्लेषणाच्या मागून या देखील बंद ठरला असेल. कोणत्या प्रकारची दांडी यात नाही. शेवटी एकचा खेळ 2 बाद 13. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने विघ्नेश पालशेटकर गोलंदाजी मार्ग. पुन्हा एकदा सुरेख समाचार. चेंडू सीमा पार. आपल्या संघासाठी या ठिकाणी मात्र अवांतर चेंडू थोडासा दबावाखाली खेळताना पाहायला मिळतोय विघ्नेश पालशेटकर. कारण 2 चौकार ठोकलेत त्याच्या समोर. या ठिकाणी पुन्हा एकदा समाचार. उत्तुंग फटका. चेंडू जातोय सीमा पार चौकार. ज्याने राजापूर तालुका गाजवून सोडलाय तोच चेंडू त्या ठिकाणी थोडंसं मिस नाही. परंतु तितकं ताकदीचं सुद्धा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रणव आणि मितू याच्याकडे पूर्ण कॅपॅसिटी आहे. कारण क्षेत्ररक्षकाचं बाप मानलं जातं. तो सुंदर संघाकडून मूर्ती लहान असेल परंतु मोठ्या चेंडूंना रोखण्यामध्ये यश करतो तोच मितू त्या ठिकाणी हजर होता. पाहूया पुढचा चेंडू असेल विघ्नेशाचा. 2 चेंडू शिल्लक असतील षटकातील. धावसंख्या झाली 26 धावा. ईशानसाठी पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र मोठा प्रहार. पुन्हा एकदा सीमा पार होतोय चेंडू 4 धावेसाठी. काय फटकेबाजी सजवली आहे. ते 19 चेंडू आणि 43 धावांची गरज असेल. या ठिकाणी मात्र काय चेंडू फेकला होता. बीट केलं. ईशान्याला वाटत होता की थोडासा बाहेर जाणारा चेंडू असेल परंतु थोडस पायावरती आदळला चेंडू. चेंडू जातो निर्धाव. 2 षटक संपत. धावसंख्या झाले 30 धावा. आता मात्र जीवनासाठी 18 चेंडू आणि 43
संघातर्फे तिसरं षटक घेऊन आला मानस लाकडे एक नावाजलेला असा हा कासारवेली गावाचा सुपुत्र पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी सजवले ते पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर मात्र या चेंडूत सुद्धा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा थोडासा चेंडू जातो निर्धाव दबावाखाली पाहायला मिळतोय तो म्हणजे फलंदाज. त्या ठिकाणी या ठिकाणी पुन्हा एकदा अवांतर चेंडू, ज्या पद्धतीने गोलंदाजी ओळखली जाते त्याच प्रकारची गोलंदाजी कासारवेली गावचा सुपुत्र मानस लाकडे अप्रतिम अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतो एन्जॉय ग्रुप समोर. या ठिकाणी मात्र पंचांकडे व्यायाम करण्याची संधी दिली. या ठिकाणी रात्रीचे म्हणजे सकाळ होण्याची वेळ झाली, 3 वाजत आलेत आणि व्यायाम करण्याची संधी दिली. या ठिकाणी मात्र पायावरती आदळून आलाय चेंडू जातो निर्धाव. आता मात्र थोडासा रन रेट बदलत जातोय. धाव संख्या मात्र झाले ते 31 धावा, वाईट धावा. धाव संख्या झाली ती 32 धावा. जिंकण्यासाठी 41 धावाची गरज असेल. या ठिकाणी मात्र दांडी गुल. थांबा, तो रेकॉर्डिंग घ्यावा लागेल आपल्याला. गोलंदाज घ्यावा लागेल. असेल 13 चेंडूवरती पाहूया. हा मात्र थोडासा ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता. त्यांनी अवांतर चेंडू घोषित केला. त्या ठिकाणी पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे येतो माणसाचा. हा मात्र सुरेख चेंडू फेकला. त्या ठिकाणी निर्धाव येतो चेंडू, कोणतीही चूक करत नाही प्रणव नाटेकर. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 40 धावाची गरज असेल. या ठिकाणी 33 धाव संख्येवरती 3 गडी बाद. क्रिकेटचा सामना काही रंग बदलू शकतो, कारण सरडा आणि पूल कधी रंग बदलतील सांगू शकत नाही. या क्रिकेटचा खेळ देखील कधी रंग बदलला सांगू शकत नाही. तो क्रिकेटचा खेळ रंग बदललाय. पहिला चेंडूवरती लगावला गेलाय चौकार. इथे चौकाराची बोलीभाषा मी पहिलंच मी आताच बोललो होतो. सरडा आणि पेरू आणि क्रिकेटचा सामना कधी रंग बदलेल सांगू शकत नाहीये. मैदानाच्या दिशेने सामना हा होतो, ज्यामध्ये चालला असेल. बॉल हलक्यात आणि समर्थक नाराज आहेत की खुश आहेत हेच काही समजत नाही. समर्थक आहेत, काही समर्थक नाराज आहेत, काही खुश आहेत. क्रिकेटवरील येणारा प्रत्येक चेंडू एका संघाला आनंद, दुसऱ्याला दुःख देण्यासारखा असतो. गुलामाचा अक्षर करतो अध्यक्ष घेतलं. गोलंदाज यावेळी टाकला चेंडू परफेक्ट झिंगातला बॉल. मानस लाकडे कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. आता सामना येऊन टोचलाय. 9 चेंडू 35 धावांची गरज आहे. रामा रे रामा इथे करावं लागेल असली ड्रामा. वाव, शब्द नाहीयेत, शब्द नाही या फटक्यासाठी. ऍक्शन रिप्ले सौरभ. संपले असेल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. नंतर त्या चेंडू अभि व्हाईट बॉल अभि टाकला असेल. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल चला ठीक दाब दिली जाते. 8 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 8 चेंडू. एखाद्या खेळाडूला ट्रोल करण्याआधी त्या खेळाडूचा इतिहास पहा आणि त्यानंतर त्या खेळाडूला ट्रोल करणं तुम्हाला गरजेचं असेल. चेंडू इथे लगावला गेला. आडव्या पार तरी पार. 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल.
षटक चौथ्या मधील 26 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक राहिली 7 धावा. या चेंडूवरती जर धावा निघाल्या गेल्या तर कमाल येणार का धावा? नक्कीच कमाल आणि धमाल ही जरूर येणार असेल. रंग बदल चाललाय. येणार हा बॉल खूप निर्णायक यावी असेल. निर्णायक चेंडूवरती एकदा घेण्याचा प्रयत्न फॉर्मल एकदा बितू कंप्लीट केली आहे. संपला नाहीये. 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 25 धावा. नक्कीच या ठिकाणी 6 चेंडू 25 धावा. झाली तर काय याचं उत्तर माझ्याकडे सुपर ओव्हर. सुपर ओव्हर खेळावी जाईल मित्रांनो. काय झाली तर सुपर ओव्हर. कुंदन रेलकर 6 चेंडू 25 धावा. ईशा 4 धावा. हा ओलटेक सामना. गोलंदाजाला निर्माण झाला तर फलंदाजामध्ये एक्स्ट्रा चेंडू टाकला जातो. वाईट एक चेंडू. आता मात्र 4 चेंडू 16 धावा. 4ही चौकार लागवायचे. 4ही चौकार. वाईट चेंडू. व्हेरी पॉझिटिव्ह. प्रेक्षकांची कल्पना वाढली. माझा जो समालोचक मित्र आहे तो सांगतो ज्यांना हृदयाचा त्रास असेल त्यांनी हा सामना बघू नका. मी सुद्धा ते सांगतो. सुरेख अशी फलंदाजी करण्यामध्ये यश आलंय. या ठिकाणी मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. सामना संपल्याशिवाय कोणीही पंचांची सूचनेकडे सर्वांनी लक्ष द्या. सामना संपल्यानंतर कुणी प्रेक्षक असू दे कुणी समर्थक आज जाणार नाही याची दक्षता घ्या. त्यानंतरच्या चेंडूवरती ते चमकत असेल. या ठिकाणी मात्र सुरेश जातो चेंडू 4 धावेसाठी. एक चेंडू शिल्लक असेल आणि एका चेंडूवरती 7 धावेची गरज असेल. या ठिकाणी जर 1-9 चेंडू आला तर नक्कीच काय तरी होऊ शकतं. परंतु कुंदन मात्र ती चूक करणार नसेल कारण त्याला माहिती आहे क्रिकेट माझ्या हातातून निसटणार नाहीये. कारण या ठिकाणी मात्र काय होतं घडिया हा मात्र सुरेख समाचार 4 धावा. थोडस बॅड लक म्हणावं लागेल ईशान याचा. नाहीतर 6 चेंडू 6 चौकार ठोकलेच असते. कोणीही आतमध्ये जायचं नाही. कोणीही आतमध्ये जायचं नाही. विनंती असेल कोणीही आतमध्ये जाऊ नका. कोणीही आतमध्ये जाऊ नका. हँडशेक करायचं. विनंती हँडशेक करा.